नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल नरेंद्र मोदी यांनी शपथ ग्रहण करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. मंत्रालय वाटपावरून अनेक गोष्टी पुढे आलेले आहेत, अजूनपर्यंत निश्चित नाही. बहुधा आज राष्ट्रपतीकडे ते सर्वच्या सर्व हे करतील, ती लिस्ट देतील आणि त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम सुरू होईल. आणि त्यानंतर त्यांना फ्लोअरवरती आपली टेस्ट करावी लागेल की जेणेकरून त्यांचं बहुमत आहे 50%पेक्षा जास्त लोक जर त्यांच्यासोबत सामील झाले तर मोदी सरकार कंटिन्यू राहील. आणि मधल्या पिरियडमध्ये जर ती संख्या कमी झाली तर निश्चितच त्यांना स्टेप डाऊन व्हावं लागेल किंवा पंतप्रधान आपला राष्ट्रपतीला पुन्हा दुसऱ्यांना आमंत्रण द्यावं लागेल, अशा पद्धतीची हे आहे. आणि जर अस्थिरच होत राहिलं सारखं तर पुन्हा इलेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंडियाच्या गठबंधनांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले, परंतु नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघंही मात्र BJPला त्यांनी घट्ट पकडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता ते बघत आहेत की पॉसिबिलिटी जे बाकीचे अलायन्सेस आहेत छोटे छोटे असतील 2-2, 3-3 याचे गट, तरी त्यांनी एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे मोदी सरकारला कंटिन्युअसली थ्रेट हा आलाच. अशा अवस्थेमध्ये आता बघूया पुढे काय काय होते आणि ज्या पद्धतीची तयारी झालेली आहे. हा 2-3 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करू, याच्यावरनं थोडीशी कल्पना तुम्हाला निश्चितच येईल. बघूया हा व्हिडिओ. तो आज का दिन जब देश में नरेंद्र मोदी जी ने तीसरी बार देश के प्रधानमंत्री पद की शपथ ली है और उसके साथ साथ कई कैबिनेट मंत्री एक साथ शपथ ले रहे हैं, मंत्री बन रहे हैं. कोई राज्य प्रभार मिलेगा, किसी को स्वतंत्र प्रभार मिलेगा और ये इस देश में एक नई सरकार बन चुकी है. और आज के दिन उस शपथ ग्रहण में अभी तक तो तय नहीं हो पाया है कि कौन सा मंत्री बनेगा, किसे कौन सा मंत्रालय मिला है, लेकिन कुछ बातें शपथ ग्रहण से जुड़ी हुई हैं जिस पर आज हम बातचीत करेंगे. जैसे नरेंद्र मोदी जी के ठीक बगल में जो कुर्सी होती थी उस पर अमित शाह जी बैठा करते थे. देश के होम मिनिस्टर थे, गृह मंत्री थे, दूसरे नंबर के सबसे बड़े नेता माने जा रहे थे. और उस कुर्सी पर इस बार कोई और बैठा है और दूसरे नंबर की कुर्सी पर राजनाथ सिंह बैठे और गृह मंत्री अमित शाह की कुर्सी अब तीसरे नंबर की हो गई है. उसके साथ कई ऐसे लोग शपथ ले रहे हैं जिसका इशारा साफ है कि वो गठबंधन की सरकार में शामिल होंगे, वो गठबंधन की सरकार में मंत्री बनेंगे. प्रधानमंत्री वही रहेंगे, चेहरा वही रहेगा, सब कुछ वही है, लेकिन बदलाव ये आया है कि अब वहां पर एक दूसरे प्रधानमंत्री के शपथ में नए नए मंत्री बैठने जा रहे हैं और वो नए मंत्रियों का पूरा समीकरण बदल चुका है. जैसे अगर शपथ ग्रहण को आप गौर से देखेंगे तो आप पाएंगे कि वहां मंत्री पद की शपथ कौन ले रहा है. उनमें शामिल हैं शिवराज सिंह चौहान, जो आगे की कतार में शामिल हैं, और उसके बाद वहां पर और लोग भी शामिल हैं जो मनोहर लाल खट्टर के साथ शुरू हुए थे और मुख्यमंत्री पद से हटाए गए और वह अभी भी शपथ लेने की कतार में शामिल हो गए. कवायद ये चल रही थी कि क्या जो मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री पद से हटा दिए गए, शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री पद से हटा दिए गए और अब वो फिर से केंद्र में ठीक ठाक मंत्रालय की शक्ल में अब कैबिनेट मंत्री बनाए जा रहे हैं, कैबिनेट मंत्री, और वह शपथ ग्रहण अभी चल रही है.
तो इसमें और क्या-क्या प्रयोग आपको देखने को मिलेगा? एक बहुत महत्वपूर्ण बात, कितने दिन ये सरकार चलेगी? कितने दिन ये मंत्रिमंडल ऐसे चलेगा? कितने दिन सब कुछ ठीक चलेगा? इसकी गारंटी इस बार नहीं है, क्योंकि ये गठबंधन की सरकार है। पिछले 2 कार्यकाल में जब नरेंद्र मोदी ने देश के प्रधानमंत्री पद पर अपनी दावेदारी पुख्ता की थी, जब उन्होंने अपना सब कुछ दांव पर रख करके एक मजबूत सरकार चलाई थी और उस सरकार के साथ उन्होंने यह काम किया था कि वे एक बड़े मजबूत प्रधानमंत्री बने थे। इस बार बीजेपी को पूर्ण बहुमत नहीं मिला, इसलिए इस बार गठबंधन की सरकार के मंत्री शपथ ले रहे हैं। पहले भी लोग रहे, पहले भी वहां पर सब लोग मिलकर के सरकार चलाए, पहले भी उसमें गठबंधन के मंत्री रहे, लेकिन सरकार चलती थी तो मोदी जी के इशारे पर। वो इकबाल जो सरकार का था, वो मोदी जी का था। इस बार के मंत्रिमंडल में वो इकबाल कितना कायम रहेगा, सदन में वो इकबाल कितना कायम रहेगा, अभी इस पर बहुत कुछ खेल बाकी है। और ये देखना दिलचस्प है कि कल तक पिछले 10 साल में विपक्ष जितना कमजोर था, उसकी तुलना में इस बार का विपक्ष ताकतवर बनकर उभरा है। जितनी बीजेपी है, उतने के बराबर विपक्ष भी है। तो सदन के भीतर क्या माहौल होगा, इन मंत्रियों का आपस का क्या पूरा समीकरण होगा, ये आने वाले वक्त में पता चलेगा। लेकिन आज एक बड़ी दिलचस्प खबर आई, और वो खबर क्या है? वो खबर ये है कि उस खबर में बहुत कुछ संकेत छिपे हुए हैं। संकेत इस बात के छिपे हुए हैं कि क्या इकबाल कितना बचा है। मोदी सरकार में जब मंत्रियों के पद बांटे जा रहे थे, निर्धारित किए जा रहे थे, तो एक विरोध की आवाज, असहमति की आवाज, प्रतिरोध की आवाज महाराष्ट्र से आई। अजीत पवार और तमाम लोग जो कुछ भी कर रहे थे, उसके बीच एक खबर आई कि उस खबर के लिहाज से इनके प्रतिपक्षी नाराज बताए जा रहे हैं। उन्होंने कहा कि हम कैबिनेट मंत्री का दर्जा चाह रहे थे और हमें राज्य मंत्री का दर्जा मिल रहा था। हम इस ऑफर को नहीं स्वीकार करते हैं, और ये विरोध की आवाज आई है महाराष्ट्र में एनडीए में शामिल अजीत पवार की तरफ से। अजीत पवार, आपको याद है जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने यह कहा था महाराष्ट्र में जाकर के, भ्रष्टाचारी बड़े बड़े हैं, एनसीपी को करप्ट पार्टी कहा था, भ्रष्टाचारी कहा था, और जिस नेता के लिए कहा था कि जेल में जाइंग चक्की पीसिंग 70,000 करोड़ रुपए का घोटाला हुआ, और उसके चंद घंटों के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बधाई दे रहे थे अजीत पवार को, क्योंकि अजीत पवार अपनी पार्टी तोड़ करके बीजेपी के साथ चले गए थे, और वो बीजेपी के साथ मंत्रिमंडल में महाराष्ट्र में शामिल हो गए। ये तो है जीरो टॉलरेंस, ये तो है बीजेपी की पॉलिटिक्स, ये तो है उनकी भ्रष्टाचार को लेकर रणनीति। लेकिन यह इसका विश्लेषण इस देश की राजनीति में किया जाना चाहिए कि क्या नरेंद्र मोदी जी की शपथ के बाद जो मंत्रिमंडल बन रहा है, इसमें इकबाल कितना कायम रहेगा, गारंटी कितनी मजबूत रहेगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की। नकार रहे हैं लोग। कल्पना करके देखिए
कि इसी चुनाव में 4 जून को आने वाले परिणाम में अगर ये जो पूरा का पूरा रूप है बीजेपी के सीटों का, कि अगर बीजेपी पूर्ण बहुमत अकेले प्राप्त कर लेती, तो क्या अजीत पवार इस तरह से कहते कि हम नकार रहे हैं कि हम यह पद स्वीकार नहीं करते, हमें आज की तारीख में कैबिनेट मंत्री चाहिए। कैबिनेट मंत्री, कैबिनेट मंत्री के बजाय अगर स्टेट मंत्री अगर दिया जाए तो हम उसको स्वीकार नहीं करेंगे। इसका मतलब ये है कि ये सारी परिस्थितियां सामान्य नहीं है, ये सारी परिस्थितियां एक जैसी नहीं है। तो आज के मंत्रालय पर इस तरह से टिप्पणी, इस तरह से बातचीत करना जरूरी हो जाता है। इस तरह से बातचीत करने की तमाम प्रक्रिया जरूरी हो जाती है। इस तरह की चीजों पर बात करना जरूरी हो जाता है कि आज जरूरत इस बात की है कि क्या वह पूरा समीकरण उसी तरह का है, उसी तरह से रहेगा कि जो कि पूरी प्रक्रिया 10 साल तक चली, उससे इतर अब की इकबाल कितना बुलंद रहेगा। रोजप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवत असतो. आजची क्लिप अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे सिद्धार्थ गौतम हे बुद्धत्वाच्या शेवटच्या स्टेजवरती आलेले असतात. सुजाता त्यांना खीर देऊन त्यावेळेस सिद्धार्थ त्यांना जे आलेलं स्वप्न ते सर्व सांगत असतात की मला असं असं दिसलं, मी असं असं केलेलं आहे. आणि याच्यावरनं त्याच्याकडनं सिद्धार्थ त्यांना मागतो की मला ती सोन्याचं जे पात्र तू आणलेलं आहेस खीरीतनं ते मला देशील काय. ती सुजाता म्हणली वा वा मी निश्चित देईल. ते सर्वजण तिघही जणं तिथे जातात नदीच्या पात्रावरती आणि त्यांना सांगतायत की जर मला बुद्धत्वाच्या मी जवळ आलो असेल तर निश्चितच हे जे पात्र आहे ते मला पुन्हा परत येईल, नसेल तर ते पात्र डुबून जाईल. अशा पद्धतीची ते हे करतात. ते निश्चितच ते पात्र जे त्या नदीच्या पात्राच्या विरुद्ध दिशेने येत असते. त्याच्यामुळे सिद्धार्थाला थोडासा आत्मविश्वास वाढतो की मी आता अत्यंत जवळ आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या ध्यानात बसतात. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी ज्या ज्या काही घटना होतात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हा सर्व लोकांना त्या माहिती असल्या पाहिजे. त्यांनी सिद्धार्थाने सर्व थोतांड, सर्व साधू संन्यास सर्व परिक्रमा करून चुकले असतात. आणि त्याच्यातनं त्यांना सुजाताने केलेले उद्देश आणि जे निसर्गाची त्यांचा जो खेळ असतो, निसर्गामध्ये हे बघतात की एक पान त्यांच्या हातावरती असते आणि त्यांनी त्या पानाच्या प्रत्येक याच्यातनं त्याला फूल कसं आलं, पानं कशी आले, फांद्या कशा आल्या, ते वृक्ष कसं झालं, त्याच्यातून तो पान कसं पडलं आणि तसंच माझं आयुष्य आहे असल्याची त्यांना जाणीव व्हायला लागते. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड त्यांना असं वाटते की हे सर्व निसर्गातला मी एक भाग आहे. अशा पद्धतीच्या त्याच्यात त्यांना असे अनुमान होत असतात त्यांना. आणि त्याच्यामुळे मग ते त्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पोहोचतात. बघूया हा छोटासा व्हिडिओ, निश्चितच तुम्हाला आवडेल. वारंवार बघा, कारण याच्यातनं हा व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं बुद्धत्वाची, चांगल्या गोष्टीची आठवण करून देणारे असतात. म्हणून आम्ही ही क्लिप सातत्यानं तुम्हाला दाखवत असतो. बघूया बुद्धा या सिरियलमधनं ही छोटीशी क्लिप.
इस पत्ते में सूर्य, चांद, सितारे सब समाये हुए हैं। सूर्य के बिना इस पत्ते का अस्तित्व नहीं होता, बादलों के बिना वर्षा नहीं होती, और वर्षा के बिना ये पत्ता नहीं होता। पृथ्वी, अंतरिक्ष, समय, मन सब इसमें समाये हैं। जैसे इस पत्ते का ना कभी जन्म हुआ, वैसे मेरा भी कभी जन्म नहीं हुआ। हम सब केवल प्रकट हुए हैं, इसीलिए हम कभी मृतक नहीं हो सकते, केवल अप्रकट हो जाएंगे। सारा ब्रह्मांड एक दूसरे से जुड़ा है और इसमें कोई द्वैत नहीं, अद्वैत है। प्रकृति का एक रूप ये पत्ता है, मैं हूं, हम सब हैं। कल रात्रि मैंने बड़े असाधारण स्वप्न देखे जो मुझे कुछ संकेत दे रहे थे। प्रथम स्वप्न में मैंने देखा कि ये पराक्रमी पृथ्वी मेरा बिछोना है, पर्वतों का राजा हिमालय मेरा सिरहाना है, मेरी बाईं भुजा पूर्व के महासागर पे विश्राम कर रही है, मेरी दाईं भुजा पश्चिम के महासागर में टिकी, मेरे दोनों चरण दक्षिण महासागर के जल से प्रक्षालित हैं। दूसरे स्वप्न में मैंने देखा कि मेरी नाभि से त्रिया नामक घास का तिनका उगा और बढ़ता ही रहा जब तक उसने बादलों को ना छू लिया। तीसरे स्वप्न में मैंने देखा कि हर रूप, हर वर्ण, हर रंग के असंख्य मनुष्य मेरे चरणों में अंजलि दे रहे हैं। चौथे स्वप्न में मैंने देखा कि चारों दिशा से चार अलग रंगों के पंछी उड़ के मेरी ओर आए, पर मेरे समीप आते ही उनका रूपांतरण हुआ। वो अपने विभिन्न रंगों को त्याग शुभ्र श्वेत रंग के हो गए। ये इस बात का सूचक है, हर रूप, हर रंग के लोग मेरी शरण में आएंगे बिना किसी भेदभाव के। पांचवें स्वप्न में मैंने देखा कि मैं एक गोबर और लीद के पर्वत के नीचे खड़ा हूं। फिर मैं उस पर्वत के शिखर पर चढ़ा और लौट कर नीचे आया, पर मैं मलिन नहीं हुआ। यह संकेत देता है कि मैं जीवन की दलदल में रहकर भी पुनीत रहूंगा। आपके सपने तो हमें समझ ही नहीं आए। मैं भी इन सपनों का अर्थ ढूंढ रहा हूं। मेरे अंतर मन से एक स्वर उठ रहा है कि मैं सद्धर्म का मार्ग पाने वाला हूं। पहले ये खीर तो खा लीजिए। इस सोने के पात्र में खीर भी आकस्मिक नहीं। मेरे पहले जिन्होंने भी सम्यक संबोधि प्राप्त की, उन्होंने भी उसे प्राप्त करने से पूर्व
सोने के पात्र में खीर खाई होगी। क्या मैं भी महान बोधित्व प्राप्त करने वाला हूँ? खाइए ना। क्या ये स्वर्ण पात्र तुम मुझे दे सकती हो? अवश्य। तो चलो मेरे साथ, मुझे एक परीक्षा लेनी है। ये कैसी परीक्षा है? यदि मैं बुद्धत्व के निकट हूं तो ये स्वर्ण पात्र नदी के प्रवाह के विपरीत दिशा में बहेगा, अन्यथा डूब जाएगा। चाहे मेरी चमड़ी झुलस क्यों ना जाए, चाहे मेरे हस्त क्षीण क्यों ना हो जाए, चाहे मेरी अस्थि चूर चूर क्यों ना हो जाए, पर अब मैं अपनी साधना के आसन से नहीं उठूंगा। केवल ज्ञान प्राप्त, नहीं तो मेरे प्राण जाए। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभच्या चारही पानाचा आढावा आम्ही घेणार आहोत. आज अस्थिर, हतबल आणि कमकुवत सरकार माघारी परतले तर आनंदच. ममता बॅनर्जींनी अत्यंत खेदजनक हे सांगितलेले की हे कमकुवत सरकार आहे, यांना लोकांनी त्यांचा सर्व हे केलेलं आहे, म्हणजे धिक्कार केलेले आहे. आणि अशा याच्यातनं हे सरकार आज कशा पद्धतीने चालेल त्याच्यावरती पूर्ण आहे. मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, 70 घरांना आग लावल्याची बातमी आहे. माजी अंतराळवीर विल्यम ॲडरसन यांचे निधन एका विमान दुर्घटनेतनं झालेलं आहे. छोट्याशा विमानाने ते जात होते आणि त्या विमानाचं काहीतरी एका समुद्रात पडलं आणि त्याच्यामुळे ते निधन झाल्याचं त्यांचा मुलगा यांनी ते केलेलं स्पष्ट केलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अब की बार युनिटी सरकार. दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या पद्धतीने सरकार परिवर्तन झालं आणि त्याच्यामध्ये युनिटी सरकार म्हणून एक नवीन आलेलं आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकार तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी सारखे मार्क असणाऱ्या खूप लोक होते आणि त्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं हा तो घोळ झालेला आहे. त्याच्यावरती एक मोठी कमिटी बसलेली आहे आणि त्याचे सर्व निकाल थांबवून ठेवलेले आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना कोणती खाती मिळणार आता त्याच्यावरती आज पार्लिमेंटमध्ये कळेल कोणते कोणते खाते कोणाकोणाला देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाचे काय झाले? आता जे फुटून आले होते लोकसभेच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यात किती खाते त्यांना मिळत आहेत, आज तो एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नितीन गडकरीच्या रस्ते विकासावर जनता दल युनायटेडच्या बैठकाचा डोळा. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की पाटबंधारे आणि रोड वाहतूक हे विभाग नितीन गडकरीकडे होतं आणि ते अजूनपर्यंत त्यांना मिळालं नसल्याचं दिसते आहे. आता मोदी आणि आपला नितीन गडकरी यांच्यामधले जे मतभेद आहेत ते तुम्हा सर्व लोकांना व्हिडिओच्या मार्फत कळलेलेच आहे. त्याच्यावरनं त्यांना पुन्हा या मंत्रिमंडळात कोणती जागा मिळेल त्याच्यावरती महत्त्वाचा डोळा सर्वांचा आहे. RSSच्या दृष्टिकोनातून नितीन गडकरी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अशा पद्धतीची ती बातमी आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींनी आता अध्यक्षपद घेतलेलं आहे. ती सांगेल की विरोधी पक्षनेता कोण होईल आणि सर्वांच्या मते राहुल गांधी यांच्या नावाचं शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी सांगितलं की मला वेळ द्या, मी जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत सांगणार नाही. रामदास आठवलेंना नव्या मंत्रिमंडळात संधी, ती एक महत्त्वाची बातमी आहे. तर अकोल्यात गेम झाला असता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आता ज्यावेळेस काँग्रेसने त्यांना सांगितलं की तुमच्या 2 सीट आहेत, त्यांनी 5ची डिमांड अशी त्यांची अपेक्षा होती. निगोशिएट होऊन 3-4वरती झालं असतं, परंतु ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरनी आपली भूमिका घेतली हीच नाही, दरवर्षी ते दरवेळेस त्यांची भूमिका ही BJPला मदत करणारी भूमिका असते आणि आता थातूरमातूर लोकांच्या डोळ्यात काहीतरी हे करावं अशा पद्धतीची ती बातमी आज आम्ही त्याच्यात पान 1वरती टाकलेली आहे. करिअर मार्गदर्शन म्हणून एक आम्ही छोटीशी जाहिरात आहे. चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलच्या ॲडमिशनची एक जाहिरात आहे तिथे. आज पान 4वरती बघूया. आज पान 4वरती ACBचे महासंचालक पद रिक्त. आज ACB एक एवढं मोठं पोलीस खात्याचं डिपार्टमेंट आहे, परंतु त्याच्यातलं रश्मी शुक्लाकडे दोन्ही याचा चार्ज दिलेला आहे. अजूनपर्यंत प्रॉपर माणूस त्यांना मिळत नाही आहे. त्यांच्या हिशोबाने असणारा माणूस सरकारला पाहिजे आहे. दुर्गा भट्टळ व कीर्ती रामेकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार. एक बोधिवृक्षनगर बुद्ध विहाराचा आज लोकार्पण सोहळा व स्मरणिका प्रकाशन. आज RTIची सोडत काढूनही माहिती रोखून ठेवलेली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्याची निवड यादी 12 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. जे RTIमधनं पहिल्या वर्गाच्या जे ॲडमिशन्स असतात त्याची ती बातमी आहे. प्रीपेड इलेक्ट्रिकल मीटर विरोधात जागरण अभियान. अडाणीला ते पूर्णच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट देण्याचा जो प्लॅन होता त्याच्या अगेन्स्टमध्ये अनेक लोक रस्त्यावरती आलेले आहेत. स्वतंत्र सुरक्षा रक्षक संघाची नागपूर जिल्हा कार्यवाहिक निवड एक नागपूरची बातमी आहे. वाढते तापमानाला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हाच एक पर्याय. शुभम सोळंके महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते चर्चासत्रात आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येकांना आता 5-5, 10-10 झाडं तरी दरवर्षाला लावण्याची गरज आहे. 15,000 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आणि त्याच्यात BSPचे सर्व शाळा CBSE करा अशा पद्धतीची बातमी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच काही लोकांना त्याचा फायदा होईल. कारण ज्या अर्थानं आज कॉर्पोरेशनच्या शाळेची हालत आहे ती अत्यंत दयनीय आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत CBSचा कोर्स तिथे सुरू होत नाही आणि एज्युकेशनमध्ये स्टँडर्ड वाढणार नाही तोपर्यंत त्या शाळांचा काही अर्थ नाही, लोक सोडू जातील. आज त्याच्याच खाली चारिया पीठकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर समानता आणि समानता पुरस्कार 2023ला डॉक्टर अजून कुमार आर्य यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरला आचार्य अकॅदमिक चुनीलाल रोहत हरियाणा यांना हे ते तर राहणारे आहेत. अतुल कुमार यांना यावेळेचा तो पुरस्कार मिळत आहे. धरणामधील जलसाठा होतो आहे कमी. अमरावतीची बातमी आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अमरावती अकोल्याच्या भागामध्ये पाण्याची टंचाई दरवर्षी असते, अनेक वर्षापासून असते आणि जो काही साठा होता तो संपत आलेला आहे. आता वेळेवरती जर पाऊस आला नाही तर तिथे फार मोठा हे होईल. 100पेक्षा जास्त तिथे पाणी पोचवण्यासाठी टँकर्स लावलेले आहेत, परंतु तरी ते त्याच्यातनं तो काही मार्ग निघत नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच काहीतरी ते मार्ग निघेल. मला असं आठवते की 20-25 वर्षापासून हीच प्रक्रिया तिथे सुरू आहे. अत्यंत कठोर असा तिथे हे आहे आणि काय होणार आहे ते काही सांगणं अवघड आहे. आज पान 2वरती आज आमचा अग्रलेख आहे. सत्ताधाऱ्यांनी कठोर स्वपरीक्षण करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणात सर्व लोकांनी त्यांना धिक्कार केलेला आहे, नकार दिलेले आहेत BJPला, त्या अर्थानं त्या लोकांनी आता सर्वांनी विचार करायला पाहिजे. आजचं आमचं टायटल आहे योग्य विचार योग्य ठिकाणी करणारे काही लोकसुद्धा हे जग बदलू शकतात. योग्य विचार ध्येय योग्य ठिकाणी करणारे काही लोकसुद्धा हे जग बदलू शकतात. अखेरीस तुम्ही म्हणजेच हे जग आहात. तुम्ही एवढा तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे की मी जे काही करणार आहे मीच एका जगाला एक परिवर्तनशील करू शकतो. माझ्यात एवढी ऊर्जा आहे, मी माझ्या ऊर्जेला त्या अर्थानं वाढत करता आली पाहिजे. हा तुमच्या मनात सातत्यानं विचार असला पाहिजे. संविधान पूजन की अंमल
एक रणजित मेश्राम यांचा हा लेख की त्यांनी सांगितलं की मोदींनी भारतीय संविधानाला त्यांनी प्रणाम केलं डोक्यावर ठेवून, पण ते चालणार नाही. तिथलं जे काही लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याची अंमल किती करता हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असं म्हणून आज आमचे मित्र रणजित मेश्राम यांनी एक सुंदरसा लेख त्यांचा लिहिलेला आहे. त्याच्या शेजारी सत्तेनंतर स्थिरतंत्रे जीवन गावंडे यांचा हा चांगला लेख. यांनी सांगितलं की आता बी जे पीच्या रक्ताचे अश्रू गाळताना त्यांना ते आता जाणवत आहे, कारण 10 वर्षापर्यंत त्यांची 50% जास्त मेजॉरिटी असल्यामुळे त्यांना UPAच्या बाकी घटकाची कधी आठवणच आलेली नाही. परंतु आता पहिल्यांदा त्यांना त्यांची जी स्ट्रेंथ कमी झाली त्याच्यामुळे सातत्याने UPAकडे त्यांचं लक्ष आहे. UPAलाही भीती आहे की आमच्या त्या जवळ गेल्यामुळे फोडाफोडी व्हायला नको किंवा आम्हीच लोक त्यांचं विलीन करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, अशा पद्धतीचा तो लेख आहे जीवन गावंडे यांचा. त्याच्याच खाली निवडणूक, राजकारण आणि जात व्यवस्था याच्यावरती बहुजन नागेश चौधरी यांचा लेख बहुजन मानस या सत्राखाली ते सातत्यानं लिखाण करत असतात. आज अत्यंत महत्त्वाचा त्यांचा अग्रलेख आहे. आज बघूया 3 वरचं टायटल, जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असतानाच आपल्यातले जे सुप्त गण आपण मारतो ती आहे. म्हणून जे कोणात सुप्त गुण असतील त्याला वाढ द्या. कालच माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता बी झालेला, आणि त्यांनी स्पोर्ट्स एज्युकेशन म्हणून तिथे आमच्या एका वेळा इथल्या इन्स्टिट्यूशनची निर्मिती म्हणजे सुरुवात केलेली आहे. कालच आमचा MOU झालेला आहे त्याच्यासोबत. म्हणजे जे काही त्यांच्या क्रिकेटचे सुप्त गुण होते, जरी त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल परंतु त्या सुप्त गुणाला कुठेतरी त्यांनी चालना मिळाली पाहिजे म्हणून एका मोठ्या अकॅडमीची तो सुरुवात करतो. असं अनेक लोकांसोबत असं कोणी लोक सुंदर काहीतरी वेगळ्या अर्थात ज्याचा इंटरेस्ट असेल त्या पद्धतीने ते कामं करतील. हे संविधान जगणाऱ्या चळवळीचे यश जे ह्या संविधानात जगवतील त्याचा जगणारे तेव्हाच त्याला यश मिळेल, अदरवाईज त्याच्यात काही यश मिळण्याची शक्यता नाही. प्रिय कुलविंदर कौर जिनी हेमंत टाले यांनी सांगितलेलं आहे की आपली ही जे कंगना रानौत हिने ज्या पद्धतीने तिचा अपमान केला, तिच्या आईवडिलांचा अपमान केला, त्याच्या बदल्यात तिने जी थापण मारली आणि इतक्या जोरात मारली की 5ही बोटं तिच्या गालावर उमटलेले लोकांनी पाहिले. अनेक दिवसपर्यंत अनेक लोकांनी तिचं समर्थन केलं, काही लोकांनी तिचा विरोध केला, अशा पद्धतीचा आहे. परंतु लोकांना ज्यावेळेस अशा पद्धतीची तेव्हाच हे पाठराखणही करू नये, कारण कायदा हातात घेणं अवघड आहे, असं करू नये. परंतु तिने ज्या पद्धतीने केलं तो तिचा रोष होता, आंतरिक विरोध होता, आणि त्याच्यातनं ते केलेलं आहे. त्या समर्थनार्थ टाले यांचा हा लेख, हेमंत टालेंचा. बौद्धांचे आरक्षण, समज आणि गैरसमज याच्यावरती डॉक्टर अनिल वैद्य माजी न्यायाधीश याने सातत्यानं लिहित असतात. ज्या लोकांना त्याच्याबद्दलची आता आरक्षणाच्याबद्दलची काय भूमिका आहे त्याच्याबद्दलचं सर्व डिटेल त्यांनी ते दिलेलं आहे. आम्ही आंबेडकरवादी म्हणून आमचे मित्र विनायकराव जामगडे यांचा हा चांगला एक लेख. त्यांनी अनेक गोष्टी आंबेडकरवादी म्हणजे काय याचा त्यांनी अर्थ स्पष्ट करून अनेक लोकांना एक चांगलं मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचा लेख आहे. आज त्याच्याच खाली एक भास्कर भोजने यांचा लेख आहे, कुठल्याही समाजाची एकी ही प्रस्थापित किंवा मूठभर सवर्णाच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा असते. आज ज्या पद्धतीने मॅक्झिमम लोक BJPमध्ये सवर्ण आहेत आणि त्यांच्या मागच्या वेळेस जिथे मंत्रालयात आणि जे लोक ज्युडिशियलीमध्ये भरती झालेली आहे त्याच्यात 90% लोक सवर्ण असल्याचं ते आहे. आणि जिथे सवर्ण झाले की त्याच्यामुळे हळूहळू जातीगणना आणि ह्या सर्व इश्यूमुळे लोकांना त्यांच्याबद्दलचा द्वेष निर्माण झालेला आहे. आणि निश्चितच हा द्वेष जर वाढत गेला तर BJP याच्यावरती येईल, खालच्या पातळीवर येईल, अशा पद्धतीची भावना व्यक्त करणारा हा लेख अत्यंत चांगला आहे. अशा पद्धतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला पेपर आमचा आवडला असेल तर त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना वाचायला सांगा आणि त्याचे सबस्क्रायबर व्हा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढं बोलतो आणि उद्या भेटूया. तोपर्यंत जय भीम.